श्री लक्ष्मी व्रत पूजा कसे करावे? घरात स्वच्छ जागी शेणाने थोडी जागा सारवावी. लादी असल्यास ओल्या फाडकाने पुसून घ्यावी. रांगोळीने स्वास्तिक काढून त्यावर चौरंग अगर पाठ ठेवावा. या पुस्तकातील श्री लक्ष्मीचे चित्र यंत्र मंत्रासह दिले आहे. ते हलक्या हाताने काढून घ्यावे. ते पाटावर चिकटवावे किंवा तस्वीरात भरून घ्यावे. पाटावर मधोमध थोडे तांदूळ अगर गहू वर्तुळाकार पसरून ठेवावे. कळशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूला हळदकुंकवाची बोटे ओढावी. त्यात पाणी भरून पैसे सुपारी थोड्या दुर्वा घालाव्या. कळशातील 5 झाडांची पाने रचून ठेवावी. वर नारळ ठेवावा. हाच नारळ उद्यापनपर्यंत घ्यायचा. राजगृहातील राज्यलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावाची श्री लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. व्रताला प्रथम सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. नैवेद्यासाठी केळी किंवा इतर फळे ठेवावी. एका वाटीतून दूध मात्र अवश्य ठेवावा. हळदी कुंकू वाहणे, फुले वाहणे, अगरबत्ती, धूप दीप ओवाळणे आणि नमस्कार करणे. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. रात्र कुटुंबासोबत मिष्टान्न भोजन करावे. जेव्हा काही कारणामुळे आपणास व्रताच्या दिवशी पूजा करणे शक्य नसेल तेव्हा ती दुसऱ्याकडून करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी म्हणजे व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 7 सवासिणांना अगर 7 कुमारिकांना आमंत्रण देऊन घरी बोलवावे. त्यांना हळदी कुंकू लावावे. पूजा आरती वगैरे आटपल्यानंतर प्रसाद म्हणून 1 फळ वा पोथीचे 1 पत्र प्रत्येकीला देऊन नमस्कार करावा. हे व्रताचे उद्यापन. लक्ष्मी संपत्ती प्राप्त होण्यासाठी पुरुषांनीही यातील श्री लक्ष्मी महात्म्य अवश्य वाचावे. नैवेद्याकडून लक्ष्मीसमोर हात जोडून बसावे आणि या पोथीस दिलेले श्री लक्ष्मी नमनाष्टक म्हणावे व मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सांगावी. ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा. अष्टांग नमस्कार घालावा. रात्री परत श्री लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून ताईसाठी एक वेगळे पान वाढून ते तिला द्यावे. सर्व कुटुंबासहित आनंदाने प्रसन्न मनाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी स्नान झाल्यावर कळशातील पाणी समुद्रात, नदीत, विहिरात, तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावे आणि पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावे.